आपण केप्लरचे 3 लॉ बघतोय. पहिला बघितला, सेकंड बघितला, आता थर्ड लॉ अवघड वाटत असेल तर मी तुमच्यासाठी खास सिस्टीम बनवलेली. पहिलं स्टेटमेंट काय आहे केप्लर्स थर्ड लॉचं? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. टी काय आहे? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे कुठल्याही प्लॅनेटला सूर्याच्या भोवती फिरण्याचा कालावधी, टाइम, त्याला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणतो. आर काय? द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. मग काय सिंपल आहे, जर तुमचा डिस्टन्स वाढलं प्लॅनेट आणि सन मधलं तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनची व्हॅल्यू पण वाढणार आहे. आणि डिस्टन्स कमी तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन सुद्धा काय होणार आहे? कमी. आता बघा मी एक सिस्टीम बनवलेली सिंपल. आता एक समजून घेऊया आपण ही सिस्टीम मुलांना. इकडे बघा काय, मी डिस्टन्स वाढवते. ओके, डिस्टन्स वाढवलं तेवढा हा प्लॅनेट स्लोली रिव्हॉल्व करणार आहे. म्हणजे डिस्टन्स वाढलं तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे त्याला सूर्याभोवती फिरायला टाइम पण जास्त लागणार आहे. आता मी हे डिस्टन्स एकदम कमी केलं बघा, काय झालं? प्लॅनेटचा स्पीड वाढलेला दिसतोय. म्हणजे काय, डिस्टन्स कमी झालं तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे तितक्या पटकन रिव्हॉल्युशन कंप्लीट होईल. ओके, समजलं? थँक्यू.